आज अहमदपूर शहर आणि तालुका वासियांच्या वतीनं अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने जे उपवर्गीकरण धोरण जे राबवलेलं आहे ते उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा अहमदपूर शहरामधून निघालेला आहे। विविध सामाजिक पक्ष संघटना कर्मचारी सर्व स्तरातील मंडळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। केवळ आणि केवळ महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण केल्याने त्याचे नुकसान मोठे आहेत। खरं म्हणलं तर महाराष्ट्र शासनाचं हे अपयश आहे जे उपवर्गीकरण करीत आहे। महाराष्ट्र शासनाने या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जास्तीचा निधी द्यावा, जास्तीच्या सवलती सेपरेटली प्रत्येक समाजाला द्याव्या, त्यांचा बाकी राहिलेला अनुशेष भरून काढावा। या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा उपवर्गीकरण केल्याने समस्या सुटणार नाहीत, कारण अनेक जाती याच्यामधल्या परत पुन्हा उपवर्गीकरणाची म्हणजे मागणी करू शकतात आणि सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करून हे उपवर्गीकरण तात्काळ थांबवावं याकरिता हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी अहमदपूर शहराच्या माध्यमातून निघालेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मोर्चे निघत आहेत। या मोर्चामध्ये सगळ्या प्रकारची म्हणजे अनुसूचित जाती जमातीतली ढोर चांभार कुरुड अशा अनेक जातीचे लोक याच्यात म्हणजे सामील झालेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने तात्काळ उपवर्गीकरण रद्द करावं अशी एकमेव प्रमुख मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे। अहमदपूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या वतीनं भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी अबकडच्या विरोधामध्ये काढण्याचा मानस या तालुक्यातील 59 जाती आर मांग ढोर चांभार याचबरोबर भंगी सुतार आतार कतार नावे ज्या 59 जाती आहेत या 59 जातीच्या वतीनं आंबेडकरी एल्गार पुकारण्याचं काम या अबकडच्या विरोधामध्ये काढण्याचा मानस 59 जातीनं घेतलेला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व अमनरावजी आंबेडकर राजगिराचे एकमेव वारसदार त्यांच्या नेतृत्वाखाली पंतजी पय्यानंदजी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर बाबासाहेब कांबळे श्रीकांत बनसोडे सिद्धार्थ सूर्यवंशी सह राजेंद्र कांबळे या बलांडे यांच्या सगळ्याच्या वतीनं हा ताकदीचा मोर्चा या ठिकाणच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे काना उघडण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्याचा मानस या ठिकाणी आंबेडकरी तसंच सर्व 59 जातीनं केलेला आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जातीमध्ये लावलेलं भांडण आहे हे भांडण थांबवण्याचं काम जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये RSS आणि भाजपची सत्ता उलटून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। क्रांतिकारी जय भीम। सत्यमेव 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 जयते।